राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली। ही पोटनिवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे। मात्र बारामतीच्या निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतलीये। परंतु वैचारिक भूमिका म्हणून भाजपला असणारा विरोध करत असताना आणि निवडणूक आयोग भाजपची बी टीम असल्यानं आम्ही उमेदवार दिल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते। काँग्रेसच्या तिकिटावर आकाश मोरेंनी बारामती निवडणुकीसाठी अर्ज भरला होता। मित्रपक्ष निवडणूक लढवत नसल्यानं आम्ही हा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी सांगितलं। मात्र अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते। त्यांचं अपघाती निधन महाराष्ट्राला चटका लावणार आहे। त्यामुळे आम्हाला जी भावनिक साथ घेण्यात आली त्याचा विचार आम्ही करत या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याचं सपकाळ यांनी जाहीर केलं। असं असलं तरी पक्षाच्या नेत्यांमधील एकूणच निरुत्साह, लढण्यापूर्वीच हरण्याची मानसिकता, स्थानिक पातळीवर कमकुवत संघटना हे सारे मुद्दे विचारात घेऊन बारामती मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून काँग्रेसनं माघार घेतल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे राज्यसभेत पाठोपाठ बारामतीमध्ये पवारांसाठी काँग्रेसला तलवार मॅन करावी लागल्याचे चित्र आहे। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार का मागे घेतला, पवारांनी काय भूमिका बजावली, याचा काँग्रेसवर काय परिणाम होणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मंडळी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष असल्यानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात लढण्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं होतं। काँग्रेसनं माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र ॲडव्होकेट आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती। बारामतीमध्ये निर्धारानं लढण्याचं पक्षाकडून सांगण्यात येत होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे सारे दिग्गज नेते उपस्थित होते। या उलट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह कोणीही नेता फिरकला नव्हता। तेव्हाच काँग्रेस ही पोटनिवडणूक लढण्यावर गंभीर नाही हे संकेत मिळाले होते। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूत ही पोटनिवडणूक होत असताना काँग्रेसनं ती लढवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अन्य पक्षांनी नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती। बारामती लढण्यावरून काँग्रेसमध्ये आधीच 2 मतप्रवाह होते। प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याबाबतच्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली। त्यावेळी लढण्याबाबत पक्षात फारसा उत्साह जाणवला नाही। प्रचारासाठी नेते मंडळींनी बारामतीमध्ये जाण्याचं टाळलं। तसंच माघारीची मुदत संपल्यावर पुढील 10 ते 12 दिवस प्रचार करण्याचं मोठं आव्हानही होतं। बारामती किंवा पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आधीच कमकुवत आहे। विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात काँग्रेसची पिछेहाट झाली। जिल्ह्यात पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही। जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसचा धुव्वा उडाला। या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये लढण्याबाबत फारसा उत्साह दिसत नव्हता। बारामतीमध्ये अजित पवार हे 1 लाखांपेक्षा अधिक मताधिकानं विजयी होत असत। अजितदादांच्या अपघाती मृत्यूनं बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आहे। याचा फायदा सुनेत्रा पवारांना नक्कीच होणार आहे। अशावेळी लढल्यास निभाव लागणं कठीण आहे। पक्षात लढण्यापूर्वीच पराभवाची मानसिकता तयार झाली होती। प्रचारासाठी लागणारी रसद कोण पुरवणार हा प्रश्न होता। दुसरं म्हणजे पक्षातील पहिल्या फळीतील सारे नेते या पोटनिवडणुकीपासून दूर राहिले होते। यातूनच हात दाखवून अवलक्षण करण्याऐवजी माघार घेतलेली बरी असा विचार पक्षात पुढे आला। राज्यसभेची महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी जागा लढण्याच्या काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता। पण शरद पवारांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसला पाठिंबा देण्यास भाग पाडलं होतं। बारामतीतही काँग्रेसनं माघार घ्यावी म्हणून शरद पवारांनी पुन्हा खरगे यांच्याकडे शब्द टाकला होता। याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते, बारामतीची पोटनिवडणूक अविरोध करणं हे योग्य राहील। मी काँग्रेसला इतका सल्ला देईल, पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसचा निर्णय आहे। तसंच इतरही अनेक नेत्यांनी काँग्रेसला माघार घेण्याचा सल्ला दिला। एकूणच पोटनिवडणुकीतून बाहेर पडूनही काँग्रेसला मोठा राजकीय फायदा झाला। पक्षानं राजकीय सलोख्याचा रक्षक असल्याचं सिद्ध केलं। सुप्रिया सुळे यांनी यावरही जोर दिला की त्यांच्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं नातं अनेक दशकांच्या विश्वासावर आधारित आहे। ते केवळ विचारधारेपुरतं मर्यादित नाही। दुसरीकडे जय पवारांनी काँग्रेसचे आभार मानले। ते म्हणाले की त्यांच्या वडिलांनी नेहमीच पक्षीय राजकारणापेक्षा विकासासाठी काम केले आणि बिनविरोध निवडणूक हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। परिणामी आता बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं जरी माघार घेतली तरी याचा फायदा त्यांना पुढील निवडणुकांमध्ये होईल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच। सध्या तरी बारामतीत